नमस्कार. मी भारती सोनवणे. आज मी माझ्या वडिलांबद्दल थोडे बोलणार आहेत. आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा हा काळ. आज माझ्या दादांचे चौथे पुण्यस्मरण. दादा म्हणायचे, मी काक स्वरूपात घास घेण्यासाठी नाही येणार, मी तृप्त झालो आहेत. दादांच्या खूप आठवणी माझ्याजवळ आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देणे हेच खऱ्या अर्थाने आज दादांचं केलेलं स्मरण. दादांचं बालपण अतिशय खडतर गेलं. दादा 3-4 वर्षाचे असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. एका वाक्यात सांगायचे तर, आईविना लेकराची जी आभाळाने ओढताण होते ती सगळी माझ्या दादांच्या वाट्याला आली. असं पुढे मोठे झाल्यानंतर दादांच्या काकांनी त्यांना सोनारी व्यवसायामध्ये आणले. त्यांचे लग्न करून दिले. अथक परिश्रम आणि विविध संकटांना सामोरे जात दादांनी थोड्याच दिवसात व्यवसायामध्ये स्वतःचं नाव तयार केलं, स्वतःचं विश्व निर्माण केलं आणि भाड्याच्या घरातनं स्वतःच्या हक्काच्या घरात दादा राहण्यास गेले. त्या घरात आई, दादा, आम्ही 5 भावंडे, दादांच्या काकू आणि दादांची चुलत बहीण असे आम्ही सर्वजण राहत असो. आणि घराच्या अगदी समोरच दादांच्या सावत्र आई आणि 2 भाऊ राहत असत. या सर्वांचा आर्थिक भार मात्र दादांवरच होता. आज चुलत, सावत्र हे शब्द उच्चारताना, बोलताना जीभ जड पडते, अवघडल्यासारखे होते. कारण हे नातं आम्हाला त्यावेळी परिचयाचं नव्हतं. इतकं आमच्या सगळ्यांमध्ये एकोप्याचे, जिव्हाळ्याचे, मायेचे, प्रेमाचे, आदराचे संबंध होते. ज्या काकांनी दादांना सांभाळले त्या काकांच्या मंडळीला दादांनी शेवटपर्यंत सांभाळले. त्यांच्या 2ही मुलींचे लहानपणातले सर्व हट्ट पुरवले. पुढे जाऊन त्यांची लग्न करून दिले. त्यांचं बाळंतपण, त्यांचं माहेरपण, त्यांचे दिवाळ सण सगळे यथायोग्य दादांनी पूर्ण केले. त्यांना शेवटपर्यंत दादांनी अंतर दिले नाही. त्यामुळेच आमच्या घराची सगळ्यांनाच ओढ लागलेली असायची. घरात नेहमी पाहुण्यांचा राबता असायचा. मग त्यामध्ये आत्या असू देत, आत्यांची सासरकडची मंडळी असू देत, आजींची माहेरची मंडळी असू देत, कल्याणचे काका काकू असू देत किंवा इतर कोणीही असू दे, घरात अखंड पाहुण्यांचा राबता असायचा. आणि दादा सगळ्यांचं योग्य तो पाहुणचार करायचे. न कंटाळा करता सर्वांना योग्य तो मानपान करायचे. आणि त्याचमुळे सर्वांना आमच्या घरी येण्याची ओढ असायची. दादांच्या एक आत्या होत्या. त्यांना मुलगी नव्हती. त्या बराच काळ आमच्या घरी राहत असत. आत्यांना दम्याचा विकार होता. कधीतरी रात्री आंबट तेलकट पदार्थ खाल्ले की आत्यांचा दमा उफाळून यायचा. त्यांना दम लागायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. त्यावेळी आत्या न संकोच करता दादांना हक्काने उठवायच्या, मधू उठ, डॉक्टरांना घेऊन ये, मला त्रास चालू झालेला आहेत. आणि दादासुद्धा न कंटाळा करता, न तक्रार करता डॉक्टरांना घरी घेऊन येत आणि आत्यांवर उपचार केले जाई. आज जेव्हा ह्या आठवणी आठवते तेव्हा वृद्धाश्रम, अनाथाश्रम हे शब्द डोक्यात घर करता. आपलीच माणसं आपल्याला काही वेळ जड होता, अडचणीची वाटू लागता आणि त्यामुळे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम यांची संख्या वाढलेली आहे. आणि अशा वेळी मला माझ्या दादांची प्रकर्षाने आठवण होते. दादांनी चुलत, सावत्र सगळ्यांनाच एका छताखाली प्रेमाने बांधून ठेवले होते. मग त्यात दादांच्या काकू असू देत, आत्या असू देत, चुलत बहिणी असू दे किंवा इतर नातेवाईक असू देत, दादा सगळ्यांचेच होते. आणि त्यामुळे सगळेजण आमच्या घरी प्रेमाने, आनंदाने, समाधानाने राहत असत. दादांनी कधीच छोटे मन केले नाही. आभाळा एवढे होते माझे दादा.
घरी असे आणि बाहेरही दादांचे वागणे असेच होते. अगदी पुन्हा गरिबाच्या घरी एखाद्या मुलीचे लग्न निघाले असेल की दादा तिथे जात, तिथे किराणा सामान भरून देत किंवा रोख स्वरूपात काहीतरी मदत करत किंवा कपड्या लत्त्यांच्या स्वरूपात काहीतरी मदत करत. अगदी कोणी आजारी पडले, कुणाच्या शिक्षणामध्ये पैशाविना खोळंबा आला, तिथे सुद्धा दादा जातीने उभे राहून मदत करत. गावात एखाद्या मंदिराचे बांधकाम निघाले, दादा तिथे फरशी बसवून देत किंवा रोख स्वरूपात काहीतरी मदत करत. त्यावेळी गल्लीमध्ये दिंडी यायची, पालख्या यायच्या किंवा एखाद्या मंदिरामध्ये दिंडीचं आगमन व्हायचं, त्यावेळीसुद्धा दादा साखरेचं पोतं असू देत, तेलाचे डबे असू देत, तांदळाचा तुरीच्या डाळीचा कट्टा असू देत, कोणत्या न कोणत्या स्वरूपात दादा तिथे मदत करायचे. असे माझे दादा कर्णाचे अवतार. अगदी मंदिरात पूर्वी सप्ताह असायचे, बुवांचे कीर्तन असायचे आणि शेवटच्या दिवशी अन्नदान असायचे. त्यावेळी सुद्धा दादा सढळ हाताने तिथे मदत करायचे. एकदा दादांनी ट्रक घेतला होता. आईने औक्षण वगैरे केले. ट्रक आमचा नव्हताच मुळी, पूर्ण गल्लीचा ट्रक. ही गर्दी ट्रक बघण्यासाठी दादांनी सगळ्यांना पेढे वाटले आणि गल्लीतल्या सगळ्या मुलांना, बायकांना घेऊन दादा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. असे माझे दादा श्रीमंत मनाचे. दादांनी त्यांच्या आयुष्याचा एक टप्पा अतिशय समृद्धपणाने घालवला आणि त्याच आठवणी ठेवून आभाळा एवढे दादा मला मनात साठवून ठेवायचे आहेत. धन्यवाद.